हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे आता 6:30 झालेत. निघालो आपण बिवतास वॉटरफॉल. इथे बाप्पा पण बघू शकता तुम्ही. इकडे आपली गाडी पण रेडी झाले. हेल्मेट इथे ठेवले. गाडी तर रेडी झाले. तर निघूच आपण थोड्याच वेळात. 6:30ला मीटअप पॉईंट आहे. इंदिरानगरच्या टनलच्या इकडे भेटायचं सगळ्यांनी. तर गिअर अप पण झालं आहे पूर्ण. तर निघू. चला भेटू गाडीवर. बाय. चला निघू आता आपण. तर बाप्पा पण निघू आता. चलो गणपती बाप्पा मोरया. टू भिवतास. तर किती जण येतात माहीत नाही. आज 6:30चा मीटअप पॉईंट आहे इंदिरानगर टनलच्या इकडे. निघालो आपण आपल्या एरियातून. आज राईडला जायचा प्लॅन नव्हता तसा. थोडा प्रॉब्लेम झालेला काल रात्री, त्यामुळे राईडला जाणार नव्हतो. तर सगळं तर घेतलंय. रेनकोट पण घेऊन ठेवलंय का पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रेनकोट पण घेऊन ठेवलंय. थोडं ATM मध्ये जाऊ आपण. ATM कडनं थोडेसे पैसे घेऊ आपण. रोड बघू शकता का मस्त आहे. फर्स्ट टाइम आलो या रोडनी. फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइमच आलोय. पहिलं कधी आलो नव्हतं या रोडने. दोन्ही साईडला दुतर्फा मस्त झाडी आहेत. तर मला रोड पण नाही सांगू शकत मी हा कोणता आहे. आलोच नाही मी कधी. तर बोर्ड असलं तर सांगतो मी तुम्हाला. एरियाचं नाव आहे. आपण पेट्रोलला आलो वाटतं. थांबायचा इशारा दिला. फ्युअल ब्रेक घेणार आहे मी आता इथे. फ्यूल मी तर कालच फ्यूल अप करून घेतले गाडी. आणि फ्यूल कालच भरून घेतलेलं. त्यामुळे काही टेन्शन नाही मला आता.
चला आजच्या बाईक दाखवतो. बेनेली, शाईन, रॉयल एनफील्ड क्लासिक, FZ, रायडर आणि परत एक शाईन. अजून 2 हिमालय आहेत, एक थंडरबर्ड आहेत. वन पॅच होता. रोड चांगला लागलाय. आपण बहुतेक पेट रोडला आहे, मला पण एवढी आयडिया नाही. बहुतेक तरी पेट रोडलाच आहे आपण. चला आता पुढे भेटू आपण. आम्ही व्हिडिओ बंद करतो का कॅमेराची चार्जिंग पण टिकवायची आहे थोडी. याला काय आलं काय माहिती, ऑडिओ डायरेक्ट खारखूर येतोय. एअरचा आवाज येतो का काय कळत नाही. चला मी चेक करतो नंतर थोड्या वेळाने, मग भेटू. चलो बाय. समोर बघू शकता रामशेज किल्ला. रामशेजच आहे मला माझ्या माहितीप्रमाणे तरी. पाऊस येण्याची शक्यता आहे. आपल्याला तर हे काढायला लागणार आहे बहुतेक तरी ॲडॅप्टर. ॲडॅप्टर लावलं की X3 वॉटरप्रूफ नाही राहत माईक ॲडॅप्टर, त्यामुळे आपल्याला आता काढायला लागेल बहुतेक तरी. वरती बघू शकता का भारी वाटते व्ह्यू. एकदम पद्धतशीर. विंड नॉईस काय ते मला कळत नाही एवढा. पूर्ण व्हिडिओची वाट लावणार आहे विंड नॉईस. किल्ला बघू शकता काय दिसतोय वरती. पूर्ण धुक आहे. किल्ला रामशेज. पुढे क्लायमेट बघा का खतरनाक आहे. असं वाटतंय मला आता पुढे पाऊस असेल. बघू पुढे थांबून 2 मिनिटं. लावून टाकू असं वाटतंय मला आता. व्ह्यू बघा व्ह्यू, खतरनाक व्ह्यू आहे पूर्ण.
चला पाऊस सुरू झालेला आहे. आणि मागे ब्रेक घेतला तेव्हाच रेनकोट पण घालून घेतला, कारण का पाऊस दिसत होता बारीक बारीक चालू झालं म्हणजे दिस नको. कारण का आतमध्ये ते रायडिंग गिअर जर ओलं झालं ना ते लवकर सुकत नाही, त्यासाठी बोललो रेनकोट घालूनच घेऊ आपण. आणि हा व्ह्यू अँगल कसा वाटतो ते पण सांगा. मस्त व्ह्यू येतो म्हणजे फुल दिसतोय. मी आता थोडं वन साईड घेतलं म्हणजे थोडं पाठच्या पण बाईक्स दिसतील असं लावलंय. अच्छा बाईक हिमालया, बेनेली, माझी FZ, परत एक हिमालया, जावा, ॲडव्हेंचर रायडर, थंडरबर्ड, क्लासिक, शाईन आणि R15 बॅक साईडला आहेत. खाली नाही जाता येत त्याला माहिती असेल कुठं माहीत नाही कधी.
आपण आता निघालो. धबधब्याचे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की मला सांगा. पण ते व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक तरी बनताय ना भाई व्हिडिओ. आता निघालो आहे आम्ही. रिटर्नचा परतीचा प्रवास. बघू किती वेळ लागतो जाणार आहे परत जायला. रोड आता कळाला आहे कसा आहे. मध्ये मध्ये पॅच खराब आहे पण मस्त आहे. बिवतास वॉटरफॉल आवडला आपल्याला. व्ह्यू पण कडक आहे बिवतासचा. रोड मस्त असं गावागावात नाही ना तर मजा येते चालवायला गाड्याने. रोड पण नॅरो आहेत थोडे. आता पुढच्यांच्या इन्स्ट्रक्शनचं पालन करायला लागतं. त्यांच्यामुळे म्हणजे कळतं पुढनं कोण गाडी आली, खड्डा आहे पुढे, सगळं कळतं. त्यामुळे बरं आहे. हे पण एकदा तरी विजिट केलं पाहिजे या प्लेसला. मस्त प्लेस आहे. तर खाली जायला परमिशन नाही वाटतं सध्या. ते गावातले होते लोक तिथे, ते आम्हालाच त्यांनी सांगितलं खाली नका जाऊ, खूप शेवाळ आहे. त्यामुळे आम्ही खाली पण नाही गेलो. तिकडच वरतीच फोटो बिटो काढले मस्त मस्त आणि निघालो रिटर्न. तिथं पार्किंगचे पण 20 रुपये पर गाडी असं पार्किंग चार्जेस आहेत. ओके म्हणजे गाडी बिडी लावायला मस्त जागा आहे. तुम्ही बघितलं असेल आम्ही अशा लाईनमध्ये गाड्या लावल्या होत्या.
आजूबाजूचा व्ह्यू पण बघू शकता. खतरनाक आहे. बघणार आहे या कॅमेऱ्यांना ब्लूटूथ हेडफोन सपोर्ट होतात का, आणि का त्याच्यात एअरपॉडचं ऑप्शन तर आहे. नॉर्मल ब्लूटूथ कनेक्ट होतो का ते चेक करायचं मला. ते कनेक्ट झालं की कसं म्हणजे कॅमेरा पण वॉटरप्रूफ आहे. ब्लूटूथने कनेक्ट करून आपण ऑडिओ फक्त ब्लूटूथ हेडफोनने कॅप्चर करू शकतो. असं काय करता आलं तर करू आपण, म्हणजे रिस्क पण नाही राहणार. कसं आहे ते ॲडॅप्टर लावायचं असलं ऑडिओसाठी तर त्याचं ते साईडचं कवर काढायला लागतं. ते काढलं की कॅमेरा वॉटरप्रूफ नाही राहत ना, त्यामुळे जर ब्लूटूथने काय करता आलं तर तेच करू आपण, म्हणजे टेन्शन नाही राहणार असलं. मेन तर कॅमेरा आहे. मेन कॅमेरा जर पाणी जर गेलं तर आपले कॅमेऱ्याचे पैसे गेले समजायचे. ఇంకా ह्याचं रिपेरिंग चार्जेस खूप आहेत Insta360चे, त्यामुळे आपण तेच करू. ब्लूटूथने जर कनेक्ट करता आलं, आणखी हेल्मेटला ब्लूटूथ तर आहे आपल्या, त्याच्यात जर तोच कनेक्ट झाला तर एकदम अतिउत्तम. मग काय टेन्शनच नाही राहणार. पावसामध्ये असं वातावरण बघितलं ना, मन एकदम गार्डन होतं. बघा ना, झाडं बिडं मस्त, त्यामधनं आपला रोड. असेच मला आहे ना, ते आपण घाटघरला जातो ना भंडारदरा साईडला, तिकडचे पण रोड खूप आवडतात. तिकडे पण असेच मस्त झाडी आहे, मस्त 2 झाडांच्या मधून असं रोड गेलेलं आहे. तिकडे पण मला मजा येते गाडी चालवायला. तो पण मी व्हिडिओ शूट नाही गेलं वाटतं. गेल्या वेळी गेलेलो मी, म्हणजे गेल्या महिन्यातच गेलेलो तिकडे घाटघरला, तेव्हा शूट नाही गेलं बहुतेक तरी मी. चला आमचा लाईनअप दाखवत होतो तुम्हाला. गाड्या बघता, बाकीचे अजून थांबलेत वाटतं ते R15 वाले. चला मी निघतो पुढे, कॅप्चर करतो परत. अजून 2 ते 3 R15 पण आहेत, ते अजून आले नाही. कुठे थांबलेत वाटतं फ्युल ब्रेक, नेमका मागेच फ्युल ब्रेक घेतलं सगळ्यांनी, तिथे थांबलेत वाटतं. ते टाईम लागेल तोपर्यंत आपण पुढच्यांना कॅप्चर करू. हा ग्रुप जॉईन केला आहे तो युनायटेड रॉकर्स क्लब म्हणून आहे, URC. तुम्हाला जेव्हा जॉईन व्हायचं असेल तर त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर त्यांना मेसेज करा आणि तुम्ही पण जॉईन होऊ शकता. मला रिक्वायरमेंट एवढीच आहे, गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर असले पाहिजे, तुझ्याकडे लायसन असलं पाहिजे पक्कं, लर्निंग नको, पक्कं लायसन आणि हेल्मेट तर कंपल्सरीच आहे. तुम्ही कुठलेही ग्रुप जॉईन केलं तरी हेल्मेट आणि लायसन कंपल्सरीच आहे. हे आमच्या ग्रुपचे ॲडमिन धर्मेश सर. ग्रुपमध्ये गाडी ब्रेकडाऊन झाली राईडची तर सगळेच थांबतात तिथे. गाडी रिपेअर होत नाही तोपर्यंत.
राईडची खासियत आहे. सोलो राईडमध्ये असं होत नाही. आता आपण सोलो राईडला कसं आपण सिंगल असतो, गाडी कुठे ब्रेकडाऊन झाली तर प्रॉब्लेम येतो, सपोर्ट नसतो कोणाचा. आपले FNC 300 इंग्लिश, FNC इंग्लिश शाईन, अजून एक शाईन, R15 Pulsar, R15 Adventure, Java Adventure. गाड़ी का मस्त होता है डोमिनार, स्काय बडी आणि सागर मटारी हिमालया. सगळं ग्रुप आहे आजच्या दिवसाचा. अजून रायडर आहेत पण आज आलेच नाही ते. पोचलोय आपण आपल्या एरियामध्ये, 2 मिनिटातच पोचलो. ते सागर मटाले सरांना सोडायचं होतं म्हणून मी इकडनं आलो. आवाज तर खूप वाईट आहे. बघायला रेनकोट घातलेला जेव्हा सगळे चिखल उडाले, रेनकोट नसतं तर माझ्या जॅकेटची पूर्ण वाट लागली असती. आणि रायडिंग जॅकेट तुम्हाला माहिती आहे, ओला झाला तर लवकर सुकत नाही. ते बरं आहे मी रेनकोट घेऊन गेलो. इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावाला तुमचा सपोर्ट राहू द्या असाच. सपोर्टमुळेच आपण अपग्रेड करत राहू एक वस्तू. खूप दिवसापासून इच्छा होते Insta 360 घ्यायचं, तर घेतलं तुमच्या भावाने. व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला ते कमेंट्स करून सांगा. आणि काय चेंजेस केले पाहिजे व्हिडिओमध्ये ते पण मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या कमेंट्सने मला खूप हेल्प होईल की मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, की तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्याकडून ते मला कळेल. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा काय चेंजेस केले पाहिजे व्हिडिओमध्ये.